क्राऊड बघा. काका तुम्हाला ह्या ट्रेननं प्रवास करायला कसं वाटतं? बरं वाटतं. बरं वाटतं ना. ह्या ट्रेननं प्रवास का म्हणून बरं वाटतं? म्हणजे वेळेत पोहोचते. हां म्हणजे चढायला किंवा बसायचं तर सोडा, पण आपण आज सगळेजण बसू पण आले आहे ना या ट्रेनने झालं. मस्त वाटतंय ना या ट्रेननं प्रवास करायला. या ट्रेननी रिटर्न. हां एक रॅप होतो आता है ना. एक ना वायरल हो जाएगा, सब लोग एक ट्रेन से सवारी करेंगे. इधर आ जा. लाक्स करे आइटम ने धोखा दिन जब तेरी आंख मेरे भाई लोग के बैठेगी जब पेटे मेरे गाने बजे तो लोगों के हाथ टूटे. ये बड़े बड़े वाचे सब गैंग में देख, ये बड़े बड़े वाचे सब गैंग में देख या या ट्रेनने प्रवास करायचा एवढा मजा येते ना, खूप मजा येते. शेंगदाणे 10 रुपयात कोणाला मसाला कैरी देऊ का गोडावला. या ट्रेनने प्रवास करायला का आवडतं? गर्दी नसते, खायला भेटतं सगळं, हां मजा येते. मला खायचं प्यायचं हा जर एन्जॉय करायचा असेल तर ह्या ट्रेननं प्रवास करा. खूप एन्जॉय, मस्त खात पीत खायचं आणि प्रवास करायचा. कोकणातून मुंबईकडे जाणारा असा हा प्रवास जो एकदा अनुभवाल तो आयुष्यभर विसरणार नाहीत असा हा आजचा प्रवास असणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आज कोकणातील सुंदर अशा एका गावातून थेट मुंबईच्या ट्रेनने प्रवास करणार आहेत. तर मित्रांनो, हा फक्त ट्रेनचा प्रवास नाही आहे, तर कोकणातील हजारो कोकणवासियांचा एक स्वप्नांचा आणि भावनांचा एक प्रवास असणार आहे. तर मित्रांनो, इथे आपण आज ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला दिसणार आहे की कोणत्या स्टेशनला किती क्राऊड आहे, त्यानंतर किती सीट आपल्याला अवेलेबल आहेत आणि पुढे किती त्या सीटा सगळ्या भरणार आहेत आणि कशी गर्दी होणार आहे हे संपूर्ण इथे तुम्हाला माहिती भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ह्या ट्रेनमध्ये जे सर्व प्रवासी खुश असतात आणि सगळी प्रवासी मौज मजा करत आपण मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. तर ह्या सगळ्याचा आपल्याला अनुभव येणार आहे. तर मित्रांनो, जाम धम्माल मस्ती होणार आहे आणि खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि इथे बघायला भेटेल तुम्हाला आज कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी, सर्व जे प्रवासी आहेत त्यांचीसुद्धा आपण काही माहिती घेणार आहेत. ह्या ट्रेननी जी लोक प्रवास करत नसतील तर तीसुद्धा ह्या ट्रेनने प्रवास करायला सुरुवात करतील. आणि मित्रांनो, सुरुवातीला एक सांगायचं म्हणजे आपण जेव्हा मुंबईतून कोकणात प्रवास करत होतो आणि सध्या लगभग सर्वीकडे चालू झालेली आहे, खूप गर्दी झालेली आहे आणि अशा गर्दीतून सर्व प्रवाशांचे खूप हालसुद्धा होत आहेत. आणि आपण जो एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ ज्या लोकांनी बघितला नसेल तर नक्की आपण ह्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. तर जरूर तुम्हीसुद्धा पहा तो व्हिडिओ, कारण असा प्रवास जो रिस्कवाला प्रवास असेल तर नक्की सांगतो की ट्रेननं लहान मुलांना असेल किंवा प्रौढ व्यक्तींना असेल अशा लोकांना ह्या अशा ट्रेननं प्रवास करण्यासाठी खरंच घेऊन जाऊ नका. आणि इथे कुठेतरी कुणाचा तरी जीव धोक्यात येईल असं सुद्धा आपल्याला हे चित्र बघितली जातात आणि दिसतातसुद्धा. तर मित्रांनो, आता आजचा जो प्रवास असेल हा आपला असणार आहे की कोकणातून मुंबईकडचा प्रवास असेल. मित्रांनो, ट्रेनचा प्रवास चालू झालेला आहे आणि आपण आता ट्रेनच्या कोचमध्ये जाऊन बघूया की सीट बाय सीट किती पॅसेंजर बसलेले आहेत. आणि इथे तर सगळे आपल्याला पॅसेंजर दिसत आहेत. जे बघतो आहे आपण, कोण झोपलेलं आहे तर कोण बाहेरचं बघत आहेत आणि बऱ्याच साऱ्या सीटा आपल्याला आता अवेलेबल दिसत आहेत. म्हणजे ज्या स्टेशनला आपण जिथून सुरुवात करतो आहे मुंबईकडे जाण्यासाठी, तर ती तर एकदम सुरुवात अशी चांगली झालेली आहे की सीट बाय सीट पूर्ण पॅसेंजर बसलेले आहेत. आणि बघायला गेलं तर डाऊन, मिडल आणि अप्पर संपूर्ण सीट खाली आपल्याला अवेलेबल भेटते आहे. आणि ह्या सीट पुढपर्यंत आपण नक्की बघणार आहेत की किती पॅसेंजर इकडे आता आपल्याला बसून जाणार आहेत की स्टँडिंगने जाणार आहेत हेही पाहायला भेटेल. आता सध्या आपल्याला मुंबईकडे जाताना बरीच सारी क्राऊड जी झालेली आहे ही पाहायला भेटते. आणि इथे आपल्याला आता संपूर्ण कोचमध्ये जे बघतो आहे की पॅसेंजर झोपून झालेले आहेत. आणि एवढी ह्या ट्रेनने
मजा येते की तुम्ही तुमचं सामानसुद्धा बरंच सारं घेऊन जाऊ शकताय. आणि ह्या ट्रेननं प्रवास तर खूप चांगला इझी होतो. पॅसेंजरसुद्धा खुश असतात. आणि आज आपण सगळ्या पॅसेंजरकडे विचारून घेणार आहे की कसा वाटतो ह्या ट्रेनचा प्रवास, आणि हेही तुम्हाला इथे आज बघायला भेटेल. चिपळूण स्टेशन आलेलं आहे आणि चिपळूण स्टेशनची क्राऊड बघा. ट्रेनची शिट्टी वाजते आणि सुरू होतो कोकण रेल्वेचा अविस्मरणीय प्रवास. आपण आता ट्रेनमध्ये बसल्यानंतर कोकणातून मुंबईकडे जाणारा प्रवास जो एकदा अनुभवाल तर आयुष्यभर विसरणार नाहीत. सकाळची शांत वेळ, स्टेशनवर प्रवाशांची लगबग सुरू झालेली आहे. कोणी कामासाठी मुंबईला निघालंय तर कोणी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रवास करत आहे. खिडकीतून दिसणारी हिरवीगार झाडं, उंच डोंगर, लांबच लांब बोगदे आणि मध्येच दिसणाऱ्या मन अगदी प्रसन्न करून टाकतात. कोकण रेल्वेचा प्रत्येक वळण म्हणजे निसर्गाचा एक सुंदर फोटोच वाटतो. एकीकडे हिरवागार कोकण आणि दुसरीकडे स्वप्नांची मुंबई. या दोन जगांना जोडणारा प्रवास म्हणजे कोकण रेल्वे. स्टेशनवर गर्दी सुरू झाली आहे. कोणाच्या हातात बॅग, कुणाच्या डोक्यावर बाचके, तर कुणाच्या डोक्यात मुंबईची स्वप्ने. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते आणि प्रत्येकाचं मन मात्र प्रवासासाठी उत्सुकलेलं असतं. ट्रेन हळूहळू कोकणच्या मातीतून धावू लागते. खिडकीतून दिसत असणारे लाल मातीचे रस्ते, हिरवेगार डोंगर, मध्येच दिसणारी छोटी छोटी घरं, हे दृश्य मनाला अगदी शांत करून टाकतं. आता निसर्गाच्या बद्दल बोलायचे झाले तर एका बाजूला नद्या आणि दुसऱ्या बाजूला ढगांनी झाकलेले डोंगर. ऑलमोस्ट मित्रांनो, ट्रेनला क्राऊड कमी आहे आणि खेडला क्राऊड किती होते ते आपल्याला बघायचं आहे. सावर्डा, चिपळूण, खेड या तिन्ही स्टेशनला खूप गर्दी असते. प्रवासी पॅसेंजर भरपूर म्हणजे बरंच ट्रॅव्हल करत असतात. पण आतून सध्या तरी सीट बाय सीट पॅसेंजर बसलेले आहेत. अजून पण सीट खाली आहे. आता खेडला बघूया आपण किती क्राऊड आहे. मडगावहून लोकमान्य टिळक टर्मिनल 11100 मडगाव हे स्थानकात 11:30 येण्याची अपेक्षा आहे. मडगावहून लोकमान्य टिळक. तर मित्रांनो, आपण बघतोय खेडला थोडी गर्दी आहे. त्या सीट ज्या खाली येणार आहेत. एक सेकंड. तुम्ही कुठून आलात? तुम्ही सावड्यातून. एकामध्ये मिरची नका टाकू. दादाला बघितलं तुझ्या काही मेल का ते. थोडा वेळ थांबले आणि वैष्णवी आहे आपल्या बरोबर. वैष्णवी आहे, शुभम आहे, शुभमची मम्मी आहे. आजचा आमचा प्रवास असेल. समोसारे अपडा समोसारे नाश्ता समोसारे देऊ का चणे शेंगदाणे गोडावलं गोडाचं चणे वाटाणे खोबऱ्याची शेंगदाणे चिकी कोणाला चणे शेंगदाणे 10 रुपयात कोणाला मसाला कैरी देऊ का गोडावला
शेंगदाणे जेली चॉकलेट गाडी थांबते मसाला कैरी गोड आवळा कृष्णा अंदर है जगह आवडी आंबा आवडी मध्येच येणारे मोठमोठे बोगदे आणि हे सगळं अनुभवताना वेळ कसा जातो कळतच नाही. पावसाळ्यात तर हा प्रवास स्वर्गाहून सुंदर वाटतो. कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची एक कहाणी असतेच. कोणी नोकरीसाठी तर कोणी शिक्षणासाठी तर कोणी आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करत असतो. मुंबई स्वप्न देते आणि कोकणात मनाला शांतता देते. जसं ट्रेन मुंबईच्या जवळ येते तसं निसर्ग मागे पडतो. गावावरून आपण जेव्हा प्रवास करतो तर प्रवासात जी आवडणारी चायनीज वेल आणि रत्नागिरी दिवा पॅसेंजरने आपण प्रवास करतो आहे आणि चायनीज वेलचा जो आनंद आहे हा ह्या ट्रेनमध्ये पूर्णपणे घेऊ शकतो. 4 प्लेट घेतल्या आहेत. शुभम आहे, वैष्णवी आहे आणि ताई आहे. मित्रांनो हा स्वाद आपल्याला त्या रत्नागिरी पॅसेंजरने तुम्हाला खायचं प्यायचं हा जर एन्जॉय करायचा असेल तर ह्या ट्रेननं प्रवास करा. खूप एन्जॉय मस्त खात पीत खायचं आणि प्रवास करायचा जबरदस्त. आणि या दादाने जी भेल बनवली ना थोडी उत्कृष्ट आहे, मस्त टेस्ट आहे. बघा ते अजून एक बाईट मारतो. कशी आहे? मस्त ना? वैष्णव कशी आहे? जबरदस्त ना? आवडलं ना? पण कितीही मोठी मुंबई झाली तरी प्रत्येक कोकणवासियांच्या मनात गाव कायमचं जिवंत असतं. कोकण ते मुंबईचा हा सुंदर रेल्वे प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट नक्की करून सांगा. गार थंड पाणी कसं वाटलं तुला ट्रेननं प्रवास करायला आज? कसं वाटलं? हा काय या ट्रेनने प्रवास करायला का आवडतं? गर्दी नसते, खायला भेटतं सगळं, हा मजा येते. अच्छा बोल ना बोल ना. हाँ एक रैप होता आता है ना. देखना वायरल हो जाएगा ये रत्नागिरी पैसेंजर में. हाँ, सब लोग यही ट्रेन से सवारी करेंगे. हाँ इधर आ जाए. तर या ट्रेनने प्रवास करायचा एवढा मजा येते ना, खूप मजा येते. म्हणजे खायचं प्यायचं पण आणि ट्रॅव्हल करताना पण. आपल्यासोबत आता बरीच सारी मुलं पण आहेत आज ट्रॅव्हल करतात आणि त्यांच्या एक्झाम पण झालेल्या आहेत आणि स्कूलला सुट्टी वगैरे पडलेली आहे ना. स्कूलला सुट्टी पडली आहे, एक्झाम झालेली आहे. तर असंच एक आपल्या इथे आता एक ट्रेननं प्रवास काका तुम्हाला ह्या ट्रेननं प्रवास करायला कसं वाटतं? बरं वाटतं. बरं वाटतं ना. या ट्रेननं प्रवास का बरं का म्हणून बरं वाटतं? म्हणजे वेळेत पोहोचते, वेळेवर जातं, म्हणजे हां, कामावर जातं, बरोबर. म्हणजे काय काम असलं नक्कीच ताबडतोब त्या ट्रेनने परत ठिकाणी आलो. पण बरोबर. तुम्ही कुठून आलात? मी गावावरून आलो. रोह्यावरून आलात का? आणि प्रवासात कसं वाटतं म्हणजे प्रवास करताना एकदम म्हणजे क्राऊड वगैरे म्हणजे गर्दीचं एकदम फ्रेश वाटतं असं फ्रेश काय- वाटतं ना. हां. आणि ह्या ट्रेनला गर्दी नसते आहे नाही ना. नसते. बाकी इतर ट्रेनला कसं गर्दी जास्त असते आहे गर्दी ना. असतो, हां. हा म्हणजे चढायला किंवा चढायला बसायचं तर सोडा पण आपण आज सगळेजण बसून पण आले आहे ना. हो. बरीच सारी लोक तिकडे झोपून पण आले होते सर्व आले. पण पुढच्या लोकांना बसायला पण व्यवस्थित भेटलं आहे ना. मस्त झाला ना प्रवास. मस्त. हा आणि ह्या ट्रेननं भाज्या वगैरे घ्यायला भेटतात घरामध्ये भाज्या सर्व वगैरे काही आहे ना? का- हा, तसं रत्नागिरी पॅसेंजर आणि तशीच एक दिवा सावंतवाडी आहे दिवा ना. सावंतवाडी. त्या दोन ट्रेननं त्यांची मजा असते आहे ना. हो.
हां बरोबर. काय नाव तुमचं? प्रभाकर नागते. प्रभाकर नाथचा. नेट पे चलने दे नेट पे बोलेगा तू? मेरा ही गाना है तू खुद गाय हा इथे काय चल अच्छा आहे. चैनल है मेरा. ट्रेननं हाच तर आनंद घ्यायला भेटतो आपल्याला. आता जी स्कूलची मुलं आहेत आपल्याला बघूया. समोसा समोसा आला, समोसा आला, समोसा जाऊ द्या. समोसा ग्राम तर ॲप बघूया. समोसा गरम समोसे. काका नाव काय तुमचं? अशोक म्हात्रे अशोक म्हात्रे आहे ना? पेनचं प्रॉपर अच्छा, पेनवरून चढलात का तुम्ही? दरवेळेला मुंबईला जायचं असेल तर ह्या ट्रेन खरेदी करायची असेल ह्याच ट्रेननं या ट्रेन उल्हासनगर विठ्ठलवाडीला असेल तर या ट्रेन ह्याच ट्रेननं जाता ना? मस्त वाटतं ना ह्या ट्रेननं प्रवास पुन्हा करायला? या ट्रेननी रिटर्न अच्छा, ह्याच ट्रेननं रिटर्न संध्याकाळी करता. 5:50ची ट्रेन या ट्रेन रिटर्न अच्छा, बरं वाटतं आहे ना ह्या ट्रेननं? बाकीच्या ट्रेननं आपल्याला शनिवार रविवार या ट्रेनला गर्दी असते गर्दी असते आहे ना? म्हणून इतर दिवशी आपण ह्या ट्रेननं ट्रॅव्हल करतो आहे ना? म्हणजे व्यवस्थित प्रॉपर आपण घरी जाऊ शकतो आहे जाऊ ना? शकतो आरामशीर प्रवास करतो. बरोबर, थँक्यू. हेडलाइंस खतरनाक है गली में चार थोड़ा आवाज कर. कलाकार है भाई के एंटी पे रास्ता जाम है हुडून कर आवाज कर, आवाज हा. चल लाजू नको, बोल आवाज सोड. चल लाजलास तर संपलं सगळं. हा पिन को पहुंचला टॉप पे खतरनाक है गैंग. आवाज सोड, आवाज. अकेले में मिल लिखते क्लास में गाने में वाइब दे हिटर्स लुक को करता मैं साइड में घुसते ही राइड लिया मुंह पे फाइट दिया हिटर को साइड किया फोटो पे लाइक किया हुक से गायब किया तुमको को लाइक दिया जी ने दुसरा इधर लेवल रॅपवर बोलतोय. मॉप्स की तलाश करे आइटम ने धोखा दी जब तेरी आंख मेरे भाई लोग के बैठेगी जब तेरी गान पटी मेरे गाने बजे तो लोगों के हाथ टूटे ये बड़े बड़े बादशाह सब गैंग में देख ये बड़े बड़े बादशाह सब गैंग में देख याओ इस 16 की उम्र में 20 को टसा था लाइन को देख के तुम दूर से ही भाग जाते दूर के बचकाने दूर से मार खाते खतरनाक और मतलब पिन कोड 3 साथ कॉलर चौकी से भाई लोग की जमा थोड़ी सी नजर उठ सब हवा साइबर में सब इधर दिखता है तो पुल अप करते गैंग जब भी लगती है दवा एड़े बच्चे हुड़के मेरे यार बजा बीट उसके मेरे ये मालूम है तेरे को भी केले ये ब्लैक रन टॉप फीले सामान की जरूरत नहीं हम बचने को देते 20 से चेहरे इस सामान को धार भी फूले इस शाने को लाफे बच्चे को उठाते ब्रो ये अनटॉप फीले याओ चेहरे पे होती लाफे की बारिश ये मटर पे लास्ट हवा तर मित्रांनो, कसा वाटला रत्नागिरी ते दिवा पॅसेंजरचा प्रवास नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. कोण येणार आहे? तर मित्रांनो, ट्रॅव्हल करताना खूप मजा आली आणि रत्नागिरी दिवा पॅसेंजरने एन्जॉयसुद्धा झाला. खूप मजा केलेली, खूप एन्जॉय झाला. आणि असंच ह्या ट्रेन जर का तुम्हाला मुंबई साईडला प्रवास करायचा असेल तर सध्या ह्या पॅसेंजरने खूप ट्रेन म्हणजे खाली आहे आणि तुम्हाला वर खाली बसू शकता आणि ट्रॅव्हलसुद्धा इझी करू शकताय. आणि असाच आमचासुद्धा आजचा प्रवास खूप इझी आणि मस्त झाला. एन्जॉय मस्ती करत करत आलेलो. आणि तर मित्रांनो, व्हिडिओ आजचा इथे मी कंप्लीट करतो आहे आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ असणार आहे वहाळ मार्केटचा. तर हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय बाय.